महाराष्ट्रातील बीएमसी आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी कथित मतचोरीचा मुद्दा जोर धरत आहे. शिवसेना, उद्धव ठाकरे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे गट यांनी 1 नोव्हेंबर रोजी राज्यव्यापी मोर्चाची घोषणा केली आहे. सत्ताधारी पक्ष जाणीवपूर्वक बनावट आणि डुप्लिकेट मतदारांचा मतदार यादीमध्ये समावेश करून निवडणूक फायदा मिळवण्याचा कट रचत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात सध्या खोट्या मतदानाची चर्चा सगळीकडेच होते. यात विरोधक सुद्धा एकत्र आलेत आणि न्याय मागण्यासाठी ते मोर्चा काढणार आहेत. याबाबत आमचे प्रतिनिधी सुरेंद्र झोटिंगे यांनी मीरा भाईंदरमधील मनसे अध्यक्ष संदीप राणे यांच्याशी संवाद साधलाय. बघूयात त्यांनी काय म्हटलं. एकच मुद्दा गाजतोय तो म्हणजे मतदान चोरीचा, वोट चोरीचा. विरोधक एकवटले आहेत आणि त्यांनी न्याय मागितलाय. उद्या त्या संदर्भातच मोठ्या प्रमाणावर मोर्चा निघणार आहे आणि माझ्यासोबत सध्या मीरा भाईंदरचे मनसे शहर अध्यक्ष संदीप राणे जे आहेत. आपण त्यांना थेट विचारूया. सर, तुमचं स्वागत आहे मेट्रो मुंबई मराठीमध्ये. परंतु पहिला प्रश्न आपण थेट विचारूया, उद्याच्या मोर्चाची तयारी कशी आणि मीरा भाईंदरकर किती प्रतिसाद देणार आहेत? 100% मीरा भाईंदरमधून फार मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही महाराष्ट्र सैनिक असो सगळे पदाधिकारी या ठिकाणी आम्ही जाणार आहोत आणि सन्माननीय राजसाहेब असतील, उद्धवसाहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली जो मोर्चा होतोय, न भूतो न भविष्य असा मोर्चा होणार आहे. तुम्ही बघत असाल गेले अनेक वर्षापासून ज्या दिवसापासून आपला देश आझाद झाला 2014 पासून, त्यापासून आपली महाराष्ट्राची जनता असेल किंवा भारताची जनता असेल फुल त्रस्त आहे. तुम्ही प्रत्येक सेक्टरमध्ये जा, त्या सगळी नाराजगी आहे. तुम्ही डॉक्टर सेक्टरमध्ये जा, हॉस्पिटल सेक्टरमध्ये जा, लोकांना नोकऱ्या नाहीत, लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. रिडेव्हलपमेंटच्या नावाने जी फसवणूक चालू आहे ना, ही सत्ता यांची आल्यापासून आहे ना फार त्रस्त आहेत लोक. त्यामुळे हे वोटिंगचं जी चोरी आहे ह्याच्या माध्यमातून हे सगळे निवडून आलेले आहेत, लक्षात घ्या. त्यामुळे त्याच्या विरोधात डबल नावं, 5-5 ठिकाणी नावं, नगरसेवकची नावं 5-5 ठिकाणी आहेत. त्यामुळे लोकांनी काही पदाधिकारी, माझ्याकडे उदाहरण आहेत, भाजपच्या कार्यालयामधून 50-50 मतदान नोटिफिकेशनमध्ये घेतलेली आहे, म्हणजे त्यांची नोंद झालेली आहे. तर हे कुठेतरी हा दिशाभूल करण्याचे प्रकार आहे. त्या प्रकारे आपण सन्माननीय राजसाहेबांनी आता आवाज उचललेला आहे. न भूतो न भविष्य हा मोर्चा होईल आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र सैनिक असतील, शिवसैनिक असतील, इतर स्थानिक लोक त्याच्यामध्ये सहभाग होतील ही अपेक्षा आहे. सर, माझ्याकडे 2 प्रश्न आहे. एक म्हणजे 1947ला देशाला स्वातंत्र्य मिळालं, परंतु 2014चं स्वातंत्र्य तुम्ही कोणतं सांगताय? आणि नंबर 2, विधानसभेला तुम्ही स्वतः उमेदवार म्हणून होतात, तुमच्या प्रचारामध्ये गर्दी होत होती, परंतु मतात रूपांतर नाही झालं. तुमचा तो वैयक्तिक आरोप आहे का की तुमच्या इकडे सुद्धा वोट चोरी झाली आहे? पहिली गोष्ट, 2014मध्ये आपला देश स्वतंत्र झाला असं हे अंधभक्त जे आहेत ह्यांचं एक समज आहे, समजलं की नाही? ते असं दाखवतात की 2014 पूर्वी हा देशच नव्हता, हा देशामध्ये काहीच झालेलं नाही. त्यामुळे अंधभक्ताचा जो विषय म्हणून मी 2014 बोललो. तर त्याच्यानंतर जी आपली उतरती काळ जे लागली आहे ना आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये, त्याच्याबद्दल बोलतोय. परत एकदा सांगतो, फार लोक दिशाभूल झालेली आहेत. लोकांची नागरिक सुविधा जे ते मिळत नाही आहे, कळलं का? नरेंद्र मोदी साहेब आल्यानंतर लोकांना फार अपेक्षा होत्या की आपलं फार राम मंदिर असो किंवा चांगली वातावरणामध्ये लोक काम करतील, लोकांना रोजगार मिळेल, 15 लाख रुपये खात्यामध्ये येणार होते. सगळ्या गोष्टी एकामेकाला कनेक्टेड आहेत. शेतकरी हैराण आहे, शेतकरी मोर्चा, सगळ्या मोर्चा काढायला लागतो, लक्षात घ्या. अंगणसेविका अडचणीमध्ये आहेत, डॉक्टर अडचणीमध्ये आहेत, वकील अडचणीमध्ये आहेत, रिडेव्हलपमेंटचे प्रपोजल राहिलेले आहेत, टाउन प्लॅनिंगचा विषय आहे. त्यामुळे इलेक्शन न लागल्यामुळे आता 5-7 वर्ष इलेक्शन नसल्यामुळे जे ब्युरोक्रॅट्स आहेत, जे अधिकारी आहेत ते करोडपती झालेले आहेत. डायरेक्ट यांचे ट्रान्झॅक्शन होत आहेत, न नगरसेवक ना कुठला बॉडी आहे त्याच्यावर. त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. 2014 आपलं देश स्वतंत्र झाल्यापासून ते अंधभक्ताचा तो विषय मी बोलतो. आणि झाला विषय आमचा इलेक्शनचा, विधानसभा इलेक्शनमध्ये आम्ही फार मोठ्या प्रमाणामध्ये कामं केलेली. त्यामुळे तुम्ही बघत असाल जे आमदार निवडून आले आहेत भाजप शिवसेनेचे, जे एकनाथ शिंदे साहेबांचे, त्यामुळे तुम्ही बघा इक्वलच त्यांची आकड्याप्रमाणे ते सगळं निवडून आले. ते सगळं सेट केलेली, मशीन सेट केलेली असा आरोप आहे. आणि डबल चौबल नावं टाकलेली त्याच्यामध्ये. त्यामुळे दिशाभूल करण्याचा हा प्रकार झालेला आहे. त्यामुळे त्याचा आवाज उचलण्यासाठी सन्माननीय राजसाहेब, उद्धवसाहेब असतील आणि मित्र पक्ष जे असतील, स्थानिक नागरिक त्रस्त आहेत, ते लोक त्या मोर्चामध्ये सामील होतील आणि मला वाटतं 1001% त्याच्यामध्ये नक्कीच बदल होईल, हे तुमच्या या माध्यमातून सांगतो. नक्कीच ठाकरे बंधू सुद्धा एकत्र आहे, लोकांमध्ये अपेक्षा वाढल्या आहेत. या निमित्तातून आम्हाला सुद्धा हेच विचारायचं आहे की मुंबईमध्ये मोर्चा निघणार, परंतु मुंबईला लागूनच आपला मीरा भाईंदर पट्टा पडतो. मीरा भाईंदरकर किती समर्थन देणार आणि आपलं मोर्चाचं स्वरूप कसं असेल? मोर्चाचं स्वरूप तेच असणार की या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी मुंबईला ज्या ठिकाणी सुरुवात होणार त्या ठिकाणी सगळे जाणार आहोत. महिला पुरुष आमचे पदाधिकारी सगळे आहेत, सगळे उत्सुक आहेत. कारण हा आपल्या अस्तित्वाची लढाई, लक्षात घ्या.
त्यामुळे हा कुणाचा पर्सनल राजसाहेबांचा नाही आहे किंवा उद्धव साहेबांचा नाही किंवा कुणाचा नाही नेत्याला. हा स्थानिक नागरिक जे आहे त्यांना मूलभूत सुविधा मिळायला पाहिजेत, चांगलं प्रशासन चालावं, चांगलं लोकांना सुविधा मिळाव्या, यासाठी हे खटपट चालू आहे, लक्षात घ्या. त्यामुळे आजपर्यंत जे दिशाभूल झालेलं आहे ते कुठेतरी ते जे डबल नावं झालेली आहेत त्या घोळ झालेला आहे. पारदर्शकता पाहिजे, क्रिस्टल क्लिअर त्याच्यामध्ये व्यवहार पाहिजे, म्हणून ही लढाई चालू आहे. त्यामुळे आपला मतदार असेल तो हक्काचा मतदार. आपण एका बाजूने सरकार ॲडव्हर्टाईज करते की तुमचं मतदान तुम्ही करा, कुठे बाहेर जाऊ नका, सुट्ट्या घेऊ नका, मतदान करा, अशी जी ॲडव्हर्टाईज केल्यानंतर त्याचं उलटंच होतं आहे काहीतरी, समजलं की नाही. त्यामुळे मतदान 50 ते 60% होतं, बरोबर आहे. 100% कसं होईल ना, ह्याच्यावर पण सरकारने लक्ष द्यायला पाहिजे. तुम्ही आधारशी लिंक करा ना, ते बाकीच्या गोष्टी तुम्ही सगळ्या केलेल्या आहेत, आधारशी लिंक करा, होऊन जाईल ना दूधचं दूध पाणीचं पाणी. पण ते करायचं नाही, त्याच्यामध्ये त्यांना लोकांना चालबाजी करायला मिळणार नाही, म्हणून हे काहीतरी धोरण चुकीचं आहे. त्या विरोधासाठी सन्माननीय राजसाहेब, उद्धवसाहेब आणि सगळे मित्रपक्ष आम्ही एकत्र येणार आहोत आणि फार मोठा उत्साहाने त्या ठिकाणी मोर्चामध्ये सामील होणार आहे. आणि ही अस्तित्वाची लढाई आहे, लक्षात घ्या. स्थानिक नागरिकांना मूलभूत सुविधा त्यांना मिळायला पाहिजे, या हेतूने हा केलेला उपक्रम आहे. त्यामुळे नागरिकांनी पण त्याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि आपला जो अधिकार आहे तो बजावून घ्यायचा, ह्या तुमच्या माध्यमातून सांगतो. नक्कीच राजसाहेबांनी कुठेतरी आवाहन केलं होतं की जर अशा प्रकारे मतदान चोरी होत असेल, वोट चोरी होत असेल तर निवडणुका आम्ही होऊ देणार नाही. आणि त्यावरच प्रतिक्रिया आली आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी सुद्धा सांगितले की राज ठाकरेजी आप चुनाव रोक के दिखाओ. काय प्रतिक्रिया द्याल? बघा, जे सदावर्ते जो ना, हा म्हणजे मिमिक्री आर्टिस्ट आहे, लक्षात घ्या. म्हणजे कलंक आहे तो, म्हणजे वकिलाच्या नावावर कलंक आहे. एक वकील असतो, तो पेशाने वकील असतो, त्याला घटना, त्याला सगळे कायदे कानून सगळे माहिती असतात. त्यांचं एक प्रेझेंटेशन असतं. बाकीचे पण वकील तुम्ही बघत असाल, त्यांचं प्रेझेंटेशन एक वेगळं आहे आणि ह्याचं वेगळं आहे. ह्याचं काहीतरी भलतंच चालू असतं. सन्माननीय राजसाहेबचं तुम्हाला वैयक्तिक नाव घ्यायची गरज काय? तुम्ही जनरल बोला ना, की बाबा असं या कायद्यामध्ये हे, त्या कायद्यामध्ये ते, जेणेकरून लोकांना काहीतरी कळेल. तुम्ही मिमिक्री जे आर्टिस्टच्या माध्यमातून. त्यामुळे मला वाटतं की सदावर्ते हा कार्टून आहे, त्याची बोलण्याची लायकी नाही. त्यांनी वकीलच्या म्हणजे माध्यमातून त्यांनी काय केलं, त्यांनी मलिन केली आहे. सगळे जे वकील आहेत ना, त्यांचं नाव मलिन केलेलं आहे. आणि ते बोलतात ना बंटी बबली, ते येतात आणि मान हलवतात, काय हसतात, काय रडतात, काय समजतच नाही. त्यामुळे वकिलांच्या नावाने कलंक असं मी समजतो. त्यामुळे त्याचं काही सिरियसली घेण्याचं काही दिसत नाही. शेवटचा प्रश्न सर, पावसाचं वातावरण आहे, अशात जर पाऊस पडला तर मोर्चा थांबणार का? मोर्चा बघा, पाऊस येत राहतात जातात, पण मोर्चाची आम्हाला सवय झालेली आहे. त्यामुळे आम्ही आमचा जो पक्ष आहे किंवा शिवसेना पक्ष आहे हा त्यागाने निर्माण झालेला पक्ष आहे, लक्षात घ्या. त्यामुळे ऊन पाऊस वारा आम्हाला काही लेणं देणं नाही. नागरिकांच्या हितासाठी जे लढायचं असेल त्या ठिकाणी आम्ही लढणार आणि नागरिकांच्या हितासाठी जे चांगलं करायला लागेल ते आम्ही करणार. ऊन पाऊस वारा आम्हाला काय पडले नाही. मोर्चा होणार म्हणजे होणार. सन्माननीय राजसाहेबांच्या मार्गदर्शनाने, उद्धव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली न भूतो न भविष्य असा हा मोर्चा होईल आणि हा यशस्वी होईल आणि चांगला रिझल्ट निघेल, हे पण मी सांगतो. फक्त नागरिकांनी त्या ठिकाणी उपस्थित राहून आपला जो मूलभूत अधिकार आहे तो बजावून घ्यायचा, त्याचा अधिकार आपल्याला आणायचा आहे. त्यामुळे सगळ्या नागरिकांनी सहकार्य करावं ही नम्र विनंती करतो. धन्यवाद. नक्कीच सर, आपण पाहिलं हे होते मीरा भाईंदरचे मनसे शहर अध्यक्ष संदीप राणे. त्यांनी सांगितलं की हो, उद्या मोर्चा होणार, पाऊस पडला तरी मोर्चा होणार. यासोबतच त्यांनी गुणरत्न यांना सुद्धा इशारा दिला की त्यांनी वकिली पेशेवर लक्ष दिलं पाहिजे आणि आम्ही राजकीय पक्षातून आमच्या मागण्या मागू. मी सोनू झोटिंगे, मेट्रो मुंबई मराठीसाठी.